नमस्कार. इंडिया स्टार वन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. फोनवरून खोटी ओळख सांगून धमकावले, जीवे मारण्याची व हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव यांना दिले निवेदन. पवन धर्मा आसलेकर, राहणार राणा पाटील वाळा प्रताप चौक, चाळीसगाव हे भारत वायर रोप कंपनीमध्ये 2016 पासून कार्यरत असून मागील सुमारे 6 ते 8 महिन्यापूर्वी कंपनीने कोणतेही पूर्वसूचना अथवा कारण न देता त्यांना परस्पर कामावरून कमी केले. त्या संदर्भात त्यांनी संबंधित शासकीय कार्यालयाकडे तक्रारी अर्ज सादर केले असून न्याय मागत असताना फोनवरून धमकी देणाऱ्यावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्य संपादक संदीप सुरवाडे यांचा रिपोर्ट, जळगाव. नमस्कार. वंदे मातरम. मी तुषार निकम. आम्ही भारत वायर रोप कंपनीच्या संदर्भात हे फेसबुक लाईव्ह करत आहोत. आम्ही गेल्या 3-4 दिवसापूर्वी भारत वायर रोप कंपनीच्या गेटजवळ म्हणजे रोडवर बाहेर गेटसमोर आम्ही फेसबुक लाईव्ह केलं. आमच्यासोबत शेतकरी पण होते, हा पवन कोष्टी पण होता आणि तिथे आम्ही शेतकऱ्यांचे पण विचार लोकांपर्यंत पोहोचवले, याचाही पोहोचवला. तर त्यानंतर याला कंपनीतल्या अधिकारी पदावरचा माणूस, त्याचा मोबाईल नंबर आहे आणि त्या नंबरवरनं याला धमकी आली आणि धमकीत तो असं सांगतोय की मी शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष आहे असं सांगितलं ना. तर असं सांगून तो याच्याशी बोलत होता. आता तू बोल. नमस्कार. मी पवन कोष्टी. मी मागेल आता आम्ही लाईव्ह वगैरे केलं होतं, शेतकऱ्यांचंही दाखवलं होतं की इथं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होते, मलाही कामावरून काढलं. त्याच्या संदर्भात आम्ही लाईव्ह वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी अननोन नंबरवरून फोन आला. म्हणून मी विचारलं फोन बोलतोय. मला पहिले संशय आला की आयचारचाच आवाज वाटतोय. नाही म्हणे, मी जळगाववरून शिवसेना ऑफिसमधून बोलतोय म्हणे. तुझा काय रोल म्हणे, तू तिथं व्हिडिओ काढतोय, फोटो काढतोय म्हणे. म्हणतं साहेब, माझा असा अन्याय झाला आहे, माझं भविष्य खराब केलं आहे म्हणतं आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होतं आहे, याच्याबद्दल बोललं पाहिजे म्हणून आम्ही बोलतोय आणि आम्ही लढत राहील, शेवटपर्यंत लढेल म्हणतो. मी आहे तो बोल म्हणे, तू असं तसं ते बऱ्याच गोष्टी ते बोलल्या. मग आम्हाला असं आहे, मग आमचे मंत्री आहे, संत्री आहे. म्हणतं ठीक आहे ना म्हणलं. मग तुम्ही मला मदत करणार आहे का कंपनीसाठी फोन केला? नाही म्हणे, तुझं मी परवा येतो तुला भेटतो असं तसं. म्हणतं ठीक आहे म्हणतं, भेटा. मग नंतर मी दुसऱ्या दिवशी फोन केला तर ते हिंदीमध्ये बोलायला लागले. नंतर म्हणे, काय रे म्हणे, काय फोन करतोय ना तू, ते कंपनीकडे फडकू नको, तुझे हातपाय काढून टाकू, तुला 2020 वाचून गेला म्हणे, तू तेव्हा वाचून गेला म्हणे, आता वाचणार नाही म्हणे, आता करेक्ट कार्यक्रम करून टाकू म्हणे तुझा म्हणे, कंपनीकडे फडकला म्हणे. मी एकदम घाबरून गेलो, कट करून दिला फोन. मी शिवसेनाचं अधिकारी सांगितलं त्यांनी मला, पद अधिकारी बुवा, मी शिवसेनेच्या ऑफिसमधून बोलतोय बुवा. मी त्या हिशोबाने आज कंप्लेंट दिली, पोलीस स्टेशनला तक्रार दिली. हा नंबर आहे, नंबर सांगतो मी. मोबाईल नंबर 8817 30 76 30 76 47. हा नंबर आहे. ह्या नंबरवरून मला धमकी आली. या नंबरची मी आता तक्रार दिली आहे की हा नंबर चेक करावा, हा कोणता पदाधिकारी आहे, हा खरंच शिवसेनेचा आहे का शिवसेनेच्या नावाखाली मला धमकी दिली जाते. हे किशोर आप्पा साहेब पाचोऱ्याचे. आता बघा, तुम्हालाही मी सांगतोय की तुम्ही पण चेक करा की हा खरंच तुमचाच पदाधिकारी आहे का जळगाव जिल्ह्यातला. हा नंबर देतोय मी, मोबाईल नंबर. हा तुम्ही पण चेक करा आणि तुम्ही पण तक्रार करा. मी तर तक्रार केलीच आहे. आणि जळगावचे मंत्री आपले गुलाबराव पाटील, तुम्ही पण याची दखल घ्या की हा कोण आहे, हा बडवा. या बडव्याला तुम्ही तपासा, चेक करा, याची कंप्लेंट करा. कारण की बघा, हे पद शिवसेनेकडे आहे. उद्योजक मंत्री हे कोण आहे, आपले शिवसेनेचे जे उदय सावंत साहेब, हे शिवसेनेचे जे. मग हे ते म्हणतात का वर्करांना चिरून टाका, मारून टाका, तुम्हाला त्रास देत असेल तर मारून टाका, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टाका. मग संदेश कोणासाठी? या शिवसेनेच्या नावाने जर धमक्या येत आहे, हे तुम्ही पण चेक केलं पाहिजे. ही माझी विनंती आहे, याच्यावर चौकशी लावा. जो कोणी दोषी असेल त्याला पकडून सांगसाला वल्ल्या बांबूने फटके द्या. तुम्ही नका देऊ, कायदेशीर द्या, गुन्हा दाखल करून डिपार्टमेंटच्या थ्रू द्या. कारण की
माझंच नाही, हे तुमचं सुद्धा शिवसेनेचं सुद्धा नाव खराब करण्याचं काम आहे. हे खरंच शिवसेनेला मलिन करण्याचं काम आहे. म्हणजे शिवसेनेला तुम्ही नाव खराब होतंय तालुक्यामध्ये. आता हा जो संदेश आहे हा सर्वजण माध्यमातून सर्वजण पाहणार आहे लाईव्ह मधून. तर हे उन्मेष पाटील आहे आपल्या इथले खासदार शिवसेनेचे, त्यांनीही दखल घेतली पाहिजे या कंप्लेंटची. त्यांनीही दखल घ्या की काय चाललंय. आता तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्यायसाठी फिरत होते. आपल्या तर तालुक्यातच शेतकरी आत्महत्या करायला मजबूर झाले या कंपनीमुळं. त्यांना न्याय कोण देणार आहे? तुम्ही पण काहीतरी आवाज उचला, करा कंप्लेंट. ही कंप्लेंट झाली, याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला सांगा. व्हेरी गुड. आता बघा, पवनवर जी आपबीती झाली, असा साहजिक जर दम दिला, गरीब पोरगा आहे, याला जर दम दिला तुझा कार्यक्रम करून टाकू वगैरे, त्या नालायकाला पकडला पाहिजे, पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. रीतसर पोलिसांकडे अर्ज दिलेला आहे, पोलिसांनी निश्चित दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि जे आमदार खासदार मंत्री महोदय आहेत शिवसेनेचे, त्यांनी सुद्धा पोलिसांना याबद्दल सांगा की त्याची चौकशी करा आणि समोर आणा. याच्याकडे त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, त्या नंबरची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, तर ती सुद्धा चेक करा अशी आपणास विनंती आहे, आवाहन आहे. आणि गरिबाला न्याय मिळवून द्यावा ही कळकळीची विनंती आहे. तर हे लाईव्ह इथेच थांबू. धन्यवाद.